तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला बघा झाला आनंद प्रेम रस पडली मिठी आवडीला ठिया मुखासी भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल खोगे खरे माप भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला अन्नदान आणि अखंड नाम सप्ताह आणि भागवत कथा असा जोमन उत्साहात चाललेला हा नाम सप्ताह 39वा वर्ष आपल्या ग्रामस्थ मंडळी देणगीदार पंक्तीवाले देवानं कशी मजनवाडीत घातलेत बरं का. किती सप्ते करा, कुठं बी अन्नदान करा, कुठलं भंडारा करा, देणारी कठोळतच नाहीत. अशी आपल्या मदनवाडीमध्ये अशी दान करणारी माणसं, देणारी माणसं आहेत. सगळीच माणसं देवासारखी या मदनवाडीमध्ये जन्माला घातलीत. आम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित असणारे गायक वादक मंडळी, आपली सप्ताह कमिटी ही हर 3-4 महिना परिश्रम करतात आणि त्यांच्यामुळे असा सुरळीत चाललेला सप्ताह आहे. ग्रामस्थ मंडळी सर्व सहकार्य करतात, वाढतानी तरुण पोरं सर्वच सहभागी होतात आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते श्रोतृवर्ग आहे. भरगच्च समाज कीर्तनाला ऐकायला येतो. अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये योग्य प्रकारची सेवा आहे आणि या वर्षी आपल्याला सुंदर प्रकारचे गायक मंडळी मिळाले बरं का. दानाने महाराजांचे वडील माझे दोस्त आहेत, त्यांच्याकडे जात होता एवढे होते ते बरं का. 30-35 वर्ष अशी गोड गातात आणि शेळके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे. खरे महाराज फार गोड प्रमाणात होतात आणि प्रसंगानुसार म्हणतात, विक्षेप नसतो. आणि आपली ग्रामस्थ गावकरी मंडळी आपली सर्वांच्या सहकार्यानं आपली ही समारोपाची सेवा आहे. सेवेकरता निवडला अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयाचा. ऐकून हे सगळे
पण मला वाटतं अर्थ नाही इतका सोपा नाही. जरी ऐकायला म्हणायला बोलायला बरा वाटला तरी अर्थ त्याच्यामध्ये फार गहन आहे. आपण जर पाहिला तर तुमचे चरण देखलिया हे या अभंगातलं मोस्ट इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. कारण सगळा अभंग त्याच्या भोवताली केला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. इथे भाग गेला कशामुळं? तुमचे चरण देखलिया. शिन गेला कशामुळं? तुमचे चरण देखलिया. अवघा झाला आनंद तुमचे चरण देखलिया. प्रेम रस पडली मिठी तुमचे चरण देखलिया. आवडी लाठी म्हणजे तोंडातून असा नामघोष झाला कशामुळं? तुमचे चरण देखलिया. याच्यातलं सगळ्यातलं महत्वाचं आहे की तुमचे चरण देखलिया. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवाला आल्या. आनंद झाला, दुःख गेलं, भोग गेला, प्रेम आनंद सगळंच मिळालं. फक्त याच्यातलं माध्यम मुख्य आहे तुमचे चरण देखलिया. तरी पण तुमचे चरण देखलिया यानं जरी एवढ्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असल्या तरी तुमचे चरण देखलिया याच्याकरता फार कष्ट येतं. भगवंताचं दर्शन झाल्याची अनुभूती आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन म्हणजे परिपूर्तता आहे. झाडाला फळ आलं म्हणजे ती परिपूर्तता आहे. पण परिपूर्तता होण्याकरता टप्पे करावं लागतात. ग्रॅज्युएट मनुष्य होतो पण त्याला पहिलीतून दुसरीतून जावं लागतं. टप्प्याटप्प्यानं. तसा भगवंताच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये 4 टप्पे. एक भित्ते हृदय ग्रंथी सिद्धेंते सर्व संशय क्षीयन्ते चष्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी म्हणतात भगवंताचं दर्शन कधी होतं? पहिला टप्पा या भित्ते हृदय ग्रंथी. परस्परामधले दुश्मनी वैमनस्य बाजूला व्हावं लागतं. एकामेकाचा दुरावा बाजूला व्हावा लागतो. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढंच तेच सापडेल की ज्या 2 माणसाची पूर्वी फार भांडणं होती, एकामेकाच्या तोंडाकडे बघत नव्हती, तीच माणसं मांडीला मांडी लावून बसले. एवढी एकच जागा आहे. इतर ठिकाणी इतर पक्षाचे लोक असतील, आप्तेष्ट असतील, सर्व असतील, पण एवढी जागा असते. इथं एकामेकाच्या तोंडाकडे न बघणारी माणसं एकामेकाच्या घरी जेवायला आनंदानं जातात. एवढं स्टेज आहे महाराष्ट्र. हे सप्ताहाचं स्टेज आहे. जी कुणी चहा पाजत नव्हती एकामेकाला माणसं ती धावून आमची पंगत घ्या म्हणून पुढे येतात आणि किती पैसे असले तरी तेवढी खर्च करतात. एवढी वृत्ती निर्माण होती. एवढी जागा आहे महाराष्ट्र. एवढी जागा. याच ठिकाणी सगळं घडतं बरं का. पार्टिशन होती पूर्वी गावागावामध्ये, सत्य सुरू झाले, पार्टिशन बंद झाली आणि सगळे मिळून गुन्हा गोविंदानं नांदायला लागले. म्हणून त्या सत्याचा परिणाम होत नाही. अरे शेण रानात पडलं तर कण घेऊन उठतं. भगवंताचं नामस्मरण जर या मातीत पडलं तर त्या मातीतून भगवत रूपी पिकवं होतं. सर्वांना आपले मतभेद विसरायचे. संघटना एक शक्ती असते. लोकांच्या कडे एका ठिकाणी जमा केल्या त्याचा दोर केला तर माजलेला हाती बांधता येतो. माजलेला सगळा समाज एका जागेवर आला, सगळ्यांना मिळून भगवत चिंतन केलं ना, माजलेल्या काळाला बांधायची ताकद आहे संघटनेमध्ये. म्हणून आमच्या संप्रदायानं अगोदर संघटना शिकवली. संघटना शिकवली. सर्वांनी इथं अधिकार आहे आणि सर्वांना सारखं पुण्य आहे. म्हणून सगळेजण आपला सत्ता म्हणतात. मला वाटतं आपल्या एखाद्याला म्हणलं तू त्याच्या भावकीतला आहे, तू त्याच्यात, ती म्हणतात त्याचं माझं भेट तुटलंय. पण वेगवेगळ्या देशातली माणसं वेगवेगळ्या जातीतली म्हणतात आपला सत्ता आहे, आपला सत्ता आहे. मला वाटतं हे आपले पण निर्माण करून देणारी जागा जर कोणती असलं तर हे व्यासपीठ आहे. कुणीच कुणाला आपलं म्हणत नाही. आपल्या दिंडीत बाहेरगावचा मनुष्य असला आणि इकडे गेला तर ते म्हणतं आपल्या दिंडीत नाही. हे आपलं शिकवतं ना. आपले पण शिकवणारी फक्त एक जागा या ती परमार्थाचं स्टेज आहे. म्हणून सगळ्याचे परस्पर अगोदर मतभेद नष्ट होणं ही भगवत प्राप्तीचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे संशय. अनाधिकारचे संशय असतात माणसाकडे आणि संशयामुळे मनुष्य प्रगती करू शकत नाही. संशय परमार्थाला घातक आहे आणि तितका संसाराला बी घातक आहे. जेवढी जगातली पाप आहे तेवढी संशयखोर माणसावर देतात. संशयावनी खोर आणि महापाप नाही खोर.
गीता सांगते संशयात्मा विनश्यते, संशयखोर माणसाचा नाश होतो. संशयखोर माणसं परमार्थ नाही, संसारात सुद्धा चांगली नाही. संशयखोर माणसं स्वतः सुखानं जगत नाही आणि आपल्या कुटुंबाला सुखानं जगू देत नाहीत. म्हणून संशय इतका घाणेरडा आहे त्याच्यासारखा. म्हणून संशयावर फक्त दोनच गोष्टीनं संशय झाला. एक भगवत दर्शन आहे, देखिला माये आणि दुसरा संशय जायचं एकच जागा आहे, संतांशी घनिष्ठ संबंध. त्याशिवाय तो संशय जाऊ संतांशी कालावधीने संबंध आला ना मग संशय राहत नाही. संदेहाचा सुटाल्या टाकीत बुडवायचं आहे. जर इथूनच सुरुवात असली तर मग तू पुढे कसं जाणार आहे. संशय दुसरा पर्याय संशय. तिसरा पर्याय कर्मक्षय. कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही. कर्म हे भोगल्याशिवाय येते कर्म. तरी सुद्धा जगामध्ये कर्म नाश पावणारे एक औषध आहे, त्याचं नाव ज्ञान आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानां भस्मसात कुरुते. ज्ञानरूपी अग्नी असा आहे की त्या सगळ्या कर्माला जाळतो आणि चौथा टप्प्याटप्प्यानं मिळतात. प्रत्येकाला वाटतं सुख आणि शांती असावा, वाटतं की नाही सगळे, पण सुख आणि शांती सहज मिळत नाही, ते टप्प्याटप्प्यानं मिळतं. गीता सांगते श्रेयो हि ज्ञानाभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात आणि त्यागात शांती निरंतर. अभ्यास करावा लागतो, अभ्यासानं ज्ञान होतं, ज्ञानानं कर्मफलाची आसक्ती संपते, त्यागाची वृत्ती तयार होते आणि मग शांती मिळते. देवाच्या पायाचं दर्शन झाले. सरासरी आपण दर्शन शब्दाचा अर्थ पाया पडणं समजतो, पण संस्कृत मध्ये दर्शन शब्दाचा अर्थ दृश्य ज्ञानम इति दर्शनः. देवाचं दर्शन म्हणजे देव जसं आहे तसं कळणं, त्याला म्हणतात दर्शन. संतांचं दर्शन म्हणजे दुसरे ज्ञान, संत जसे आहेत तसं कळणं, याचं नाव काय आहे, दर्शन आहे. आणि मग तुमचे चरण देखलिया, मग हे सगळं मिळतं तर तुम्ही आम्ही देवाचं पाय पाहत नाही का. पण महत्वाचं आहे, तुम्ही आम्ही त्याचं पाय पाहतो, डोळ्यानं पाहतो, शरण तिथं जातो आणि आनंद आणि समाधान हा मनाचा विषय. समाधान हा मनाचा विषय. डोळ्याचा विषय पाहणे, कानाचा विषय ऐकणे, तोंडाचा विषय बोलणे, हाताचा विषय, पायाचा विषय चालणं आहे आणि मनाचा विषय समाधान आहे, मनाचा विषय आनंद. मग तुम्हाला देवाचं दर्शन व्हावंच असं वाटत असेल ना, असं शरीराने नाही व्हायला पाहिजे, मनाने झालं पाहिजे. मनाला मिळतं, मग मनाला पायाचं दर्शन झालं. पण मन असं खोडील आहे, ते सहजासहजी देवाकडे जात नाही. हा मनुष्याच्या अधोगतीला कारण काय असेल तर मन आहे, उद्धराला कारण मन आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयः. हा मन विषयासक्त झालं की ते बंधनात टाकतं आणि मन निष्काम झालं की उद्धार करतं. तुमच्या सगळ्या कर्तृत्वाला जबाबदार काय असेल तर मन आहे आणि ते घेऊन जाताना. तो राजा आहे, माइंड इज किंग ऑफ द बॉडी, मनामधला राजा आहे. मानो राजा
आणि मग एक त्याची भक्तिरूपी मग एक भक्तिरूपी पिलवान मुलगी होती सुशील. तिनं काय केलं, हे बाकीचे सोडले आणि भक्तीने धरले हाती मागे चौघजण आणले आणि हे भक्ती ज्ञान केलं. म्हणून याला देशा म्हणजे मनुष्य देहाला, मनुष्य देह जवळचा देशी. 2 पावलं पुढे टाकलं ना देवाजवळ झालं. पण एकदा मनुष्य जीवनामध्ये चूक केली आणि पापाचं आचरण केलं की पशुपती योनीला गेला की आता मागुता फेर आहे तो नरगडेला लागला. म्हणून याला या देशाला मनेनं मन खवाईल गोष्टीकडे सहज जातं. गायला सोडलं की धानात जाते, गोठ्यात बळजबरी न्यावं लागतं. मला वाटतं वरून पाणी म्हटलं की सहज खाली येतं, खालून पाणी मोटर बसून न्यावं लागतं. मनच असं या ते विषयाकडे सहज जातं. या विषयाला अजूनही काही सर्वथा रम्य नाही अशा स्वभावाची पाहिजे घ्यायचा, पण त्याला देवाकडे नेताना बळजबरी न्यावं लागतं. माणसाच्या जीवनाला खार घातलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे मन तुझ्याकडे नेण्याकरता मी फार प्रयत्न करतो, पण ते तिकडे जात नाही रे. आणि मनाच्या बाबतीत बोललं तर मनाकडे 2 गोष्टी येतात. एक, मनाला जर पाहिलं तर अर्जुन त्याला चंचल म्हणतो. अर्जुन काय म्हणतो? चंचल. चंचल ही मनात कृष्ण परमात्मी बलवत दृढम वायुरेश दुष्करम. तो कसं आहे? चंचल आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याला चपळ म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज त्याला चपळ म्हणतात. मला वाटतं तुकाराम महाराज त्याला दोन्ही म्हणतात. चंचल त्याला म्हणतात. एक काम करता करता ते काम अर्धवट सोडतो, दुसरं करतो, त्याला चंचल म्हणतात. आणि चपळ त्याला म्हणतात. आपलं काम टायमात उरकून बाजूला होतं, मग दुसऱ्या कामाला हात लावतो. दोघीत फरक आहे. चंचल माणसं समाधानी सुखी नसतात. ते एका जागेवर कुठेच राहत नाही. एका ठिकाणी चंचल माणसं राहत नाही. एक काम ते करतच नाही. एका संप्रदायामध्ये राहतच नाही. ते त्याच्यात नाही बरं वाटलं की दुसरीकडे जातो, तिथं नाही बरं वाटलं की तिसरीकडे जातो, कुठंच काय मिळत नाही. चंचल माणसं व्यवसाय सुद्धा एक करीत नाही. घरी दुकान टाकतं, दुसरंच काहीतरी करतं, परत नोकरी बघतं, परत चेअरमन व्हायला बघतं. ती चंचल माणसं पण कुठेच फिरायला लागत नाही. त्याला कोणच जमत नाही. चंचल माणसं अशी करतात. एखाद्या लोकांचं रान वाट्याने केलं, 2 वाट मालकाला आणि 1 वाटा गेला. आणि मग ते ऊस मोठाला एवढा मोठाला आला. पुढे काय झालं कोणाला ठाऊक, बोरचं पाणी गेलं, ऊसच गेला जळून. ह्याला काहीच किती बिदम नाही. मग त्याने धंदा बदलायचं ठरलं. मग त्याने 30-40 हजार रुपये स्वसाठी काढलं. मला जर्सी गाय घ्यावा, 10-5 रुपयाचं दूध एकावा म्हणून त्यांनी जर्सी गाय घेतली. ते दूध एकायचं ठरलं. पण सगळ्या गायाला 10 लिटर दूध द्यायचं. ह्याच्या गायला आता आपण गेली उलटून मला कर्ज तसं बोकाडी माती जाऊ दे, मला ह्यात बी नाही बरोबर. मग मला दुकान टाकून बघावं. 50,000 रुपये कर्ज काढलं. आता त्यातलं 25,000 काउंटरलाच गेलं. पैसे असं तर दुकान चालतं का नाही. ह्याच्या दुकानात एक ऊस तोडणार आला. मला गुळ आहे का? मला नाही. शेंगदाणा आहे का? मला नाही. गोड तेल आहे का? मला नाही. कुलूप आहे का? मला नाही. लावून सरभर ऊस तोडायला. तू एक कर केला का? कोणता तरी एक वेळ तुला तर अपयश येईल, पण त्याच्यातून तुझा प्रयत्न करायला लागला तर ते सफल होईल. चपळ माणसं असतात ना. एक गीतेचं वाक्य सांगतो, असं काम करावं योग कर्मसु कौशल्य. असं काम करावा ते आकर्षित असावा. कमी वेळेत काम करावा, आकर्षित असावा, आणि दुसरी गोष्ट ते कायम टिकणारा असावा. अशा 3 काम जो म्हणतो त्याला योग कर्मसु कौशल्य. म्हणजे चंचल आणि चपल हे दोन्ही मनाची स्थिती आहे. त्याच्याकरता मनामध्ये वाईट कल्पना निर्माण होतात. मन रिकामं न्यायचं, रिकामं ठेवायचं नाही. बघा, रिकामं मन असलं की नको ती उरपडी करतं मन. काही बी ते होतं. एक रानात बसला ना, कांद्याचं एवढं होते काय, आता बाजार बी चांगला आहे.
लाखभर रुपये मिळते आणि पहिलं लाख आहे आणि 2 मिळून आपलं थार गाडीत काढावं असं विचार करत. तेवढ्यात एक किती म्हणतं ते म्हणतं काय चाललंय मला काय नाही कसं काय कांद्याला बाजार मला पडला इकडूनच पाठवावं लागतं मला गेलं आमचं पाठवून निश्चित कल्पना करत. रेखामं घर असतं ना रेखामं घर त्यात भूतच फिरतात. तसं रेखाम्या महिन्यामध्ये शैतान प्रवास एम्प्टी माइंड इज डेव्हलपमेंट ऑफ वर्क. रेखामं मन शैतानाचं घर असते. तिथं नको ते विचार करतात. मोकळ मनुष्य निश्चित कल्पना करतं काही कल्पना करतात मनुष्य. म्हातारपणी काय चालत नाही निष्ठा कल्पना करतं. म्हातारं खटाव बसली आणि म्हातारीला म्हणते माझ्या एक मनात आले बोलू का. ती म्हणली आता काय बोलता म्हणले बोलले मनात बोलू का म्हणले बोला. म्हणलं आपल्याला पोरग झालं तो कुठं झोपण म्हणजे बिघडलं काय आता काय पोरं व्हायचं नाही आपलं मनात आलं म्हणून. ती म्हणजे सारा पलीकडे इथं झोपण बरं एवढ्या झोपा का नाही. परत म्हणलं आणि की आता झोपलं तर झालं तर कुठं झोप म्हणजे सारा पलीकडे सरलं खटवून मागं पडलं आणि फुगाड मोडून घेतलं गेले. हे मन नको त्या कल्पना करत राहतं म्हणून मनाला एक सवय लावी देशी लागे. तुम्ही त्या मनाला जिकडं जाल ना तिकडं त्याची गोडी लागते त्या मनाला. मग ते आपलं काम आहे. बघा 3 तप आहेत आमच्या गीताशास्त्रामध्ये शारीरिक वाचिक आणि मानसिक. त्यातलं आपल्याला महत्वाचं मानसिक तप आहे. पहिलं शारीरिक तप आहे देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आचरम अहिंसा ब्रह्मचार्य शरण काय करावं देवाची गुरुची ज्ञानी माणसाची संतांची आणि आईवडिलांची सेवा करावी. देव द्विज गुरु पूजन पूजा करावी त्याच्या पूजन देव द्विज गुरु आर्जवम शरीराचे नम्रत असावे. शरीराकडे नम्रत असावे बरं. जितकं नम्र शरीर तेवढं श्रेष्ठ असते. नम्रतेला फार किंमत आहे. तुम्ही सगळे शेतकरी आहात. एक इकडे बार्शीकडे मालदाणी ज्वारी असते. मालदाणी ज्वारी ज्या ज्वारीला भरगच्च कणीस भरले ना ती ज्वारीचं कणीस वाकडं होतं असं भरलेलं कणीस वाकडं होतं. ते का वाकडं होतं माहिती का. गच्च भरलेलं कणीस वाकडं होतं. ते असं नम्रत असते त्याच्याकडं. ते मुळाकडे झुकतं मुळाला म्हणतो तुझ्यामुळं मी एवढा मोठा त्याला नम्रता तुझ्यामुळं मी एवढा मोठा झाले म्हणजे जाणीव ठेवतो. तो जाणीव ठेवतो म्हणून ते वाकडं कणीस आहे. आणि दुसरी गोष्ट वाकड्या कणसाला पाखरं बी खात नाहीत. कारण पाखर चिपडावर बसतं वर कणीस खातं. वाकड्यावर कुठं बसतं बरं काळसा बसून काय खाईन. म्हणून वाकड्या कणसाचा दाना सुद्धा वायाला जात नाही. आणि बिगर जे नम्रता घेत नाही त्याचा पिशा सुद्धा शिल्लक राहत नाही. नम्रता फार शराचं तप आहे. पूजनम आर्जवम. दुसरं वाणीचं तप आहे. काय बोलावं अनुद्वेग क्रम वाक्यम सत्यम प्रियम हितंच स्वाध्याय भीषणम दैव वाङ्मयम तपोच्यते. दुसऱ्याचं मन दुखलं असं बोलू नये. अनुद्वेग क्रम वाक्यम सत्य बोलावं असत्य बोलू नये. खरे बोलले तरी सुखासाठी असत्य बोलू नाही. दुसरी गोष्ट दुसऱ्याचा अपमान होईल असं बोलू नाही आणि दुसऱ्याचं हित होईल असं बोलावं. हे वाणीचं तप आहे. आपलं महत्वाचं मनाचं तप आहे. आता मन प्रसाद मित्र मन प्रसन्न असावं. मन कसं असावं प्रसन्न मनानं कार्य केलं की कार्यसिद्धी होती. मन करा रे प्रसन्न. कार्यसिद्धी करता मनाच्या प्रसन्नतेची गरज आहे आणि नेहमी माणसाचं प्रसन्न मन असावं. म्हणून प्रसन्न असावं हसत खेळत असावं म्हणतं. अरे लाईफ इज किती जीवन फार पुढे. आज जीवन तुम्हाला परत मिळत नाही. देवानं भरपूर दिले तुम्हाला आहे त्या समाधान मानायला शिका. कारण मनाला आघात होत असतात. जीवन एक प्रवास आहे. कधी चढ असतो कधी उतार असतो. कधी सुख मिळतात कधी दुःख मिळतात. सुख मिळालं म्हणून उन्मत्तपणा करू नये आणि दुःख आलं म्हणून नाराज होऊ नये. कारण सुख हे फार दिवस राहत नाही आणि दुःख सुद्धा फार दिवस राहणार नाही. ते प्रवास आहे. ते बदलत जातं. अरे जीवनामध्ये कितीतरी वेडेवाकडे अनुभव येतात. बघा एक दिवस असा येईल तुमच्या गळ्यात लोक हार घालतील आणि तुमच्या पाया पडतील. एक दिवस असा येईल तुम्हाला खाली टाकतील आणि तुमच्या मुंडक्यावर पाय देतील. असं जीवनामध्ये बदल होतात. एक दिवस तुम्हाला लोक डोक्यावर घेतील तीच लोक पायाखाली घातल्याशिवाय राहत नाही. एक दिवस असा येईल तुमच्या पुढे इतके पदार्थ असतील नक्की काय खावं ते कळत नाही. आणि एखादा दिवस असा येईल की काय खावं ते जवळ नाही. म्हणून जीवन एक दिवस कडगंज पैसा मोजाल कडगंज उसा झाल्यावर आणि एका दिवशी जवळ काहीच नसेल उष्ण मागायची पाळी येईल.
एक दिवस थार गाडीत फॉर्च्युनर गाडीत हिंडतात एखादा दिवस असा बी येईल विना पायतनाचं चालत जावं लागेल जीवन आहे जीवन बदलणार जीवन कोणी दिवशी पैसोनी हाती भर कोणी देवाची पालखी सुभेदार कोणी दिवशी पायाचा सागर कारण दोन्ही असते संत तसे होत नाही सुख दुःखे समे कृपा नामाला पूजया सुख दुःख समान सगळ जीवन धन्य जगी शहाणी माणसं दुःखाला बी बळ पडत नाही आणि सुखाला बी बळी पडत नाही दोन्ही बी प्रतिकूल परिस्थिती असली तरी मजात राहावं कारण ते आपल्या प्रारब्धात आहे असं समजावं मला एक गंमत सांगतो प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी राजाच्या गादी बसणार होते अभिषेक होता आणि रात्री काय झालं काही राणी तिथे अशी मंथरा ती मंथरा काही गेले अगं रामगादीवर बसायचं उद्या मग तुझ्या पोराला भरताला वगैरे त्यांचं दासत्व करावं लागलं ती म्हणते राम बी महाराज त्याची मनात पसंत अगं राम तुझा आहे पण तुला काय उपयोग आहे या मी म्हणतो खालच्या लोकांचं असलं ना भांडी घासणारी होती ती आणि ही राणी होती तिचा सल्ला घेतला आणि परत मग रुसली आणि दशरथाला म्हणली माझं पूर्वीचं 2 वर्ष एका वरानं प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवायचं आणि दुसऱ्या वरानं माझ्या भरताला गादी द्यायची दशरथाचं रामावर अतिशय प्रेम होतं बापाचं प्रेम मुलावर असतंच त्याचा प्राण येतो दशरथ म्हणायचा मी तुझ्या भरताला गादी देतो ग पण रामाला वनवासाला पाठवू नको बघा रामाचा देवाचा पाप आहे सावरभाम राजा दोन्ही गुडगमा टेकवलं आणि बायको पुढे हात पसरवते एवढं ऐक माझं तू माझ्या रामाला वनवासाला नको बोलू भांडू नको शब्द तोडू नको पार तोडू नको धीर सोडू नको वैर पाडू समजता जनासी नको पाठवू राम माझा वनवासी सगळं कर माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको ऐकलं नाही ते केली आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले बघा जो राम राजा होणार होता तो वनवासाला गेला जी सीताई साहेब राणी व्हायची ती दंडकारण्यामध्ये गेली जो लक्ष्मण युवराज होता तो दंडकारण्यामध्ये गेले अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाधानी कसं राहायचं त्यांच्याकडून शिका एक दिवस दंडकारण्यामध्ये राम आणि सीता दोघं जण बसलेले समोर एक झाड होतं झाडावर अशी एक वेली पसरलेली होती प्रभू रामचंद्र सीताई साहेबांना म्हणतात ते झाड बघ त्या झाडावर अशी सुंदर वेली पसरली किती झाड भाग्यवान आहे त्या झाडाला अशा सुंदर वेलीचा आधार मिळालाय कोण म्हणतं राम म्हणतो सीता म्हणते खरं सांगू वेली भाग्यवान आहे तिला अशा सुंदर झाडाचा आधार मिळालाय राम झाड सीता आहेत कुठं वनवासात राम म्हणतात खरं सांगू वेली भाग्य आहे झाड भाग्यवान आहे सीता म्हणते वेली भाग्यवान आहे दोघात निर्णय लागला लक्ष्मण आला प्रभू रामचंद्र म्हणतात मी म्हणतो झाड भाग्यवान आहे तुझं काय मत आहे सीता म्हणते भाऊजी खरं बोला माझं मत आहे वेली भाग्यवान आहे तुमचं काय मत आहे लक्ष्मणाने काय बोललं आहे का लक्ष्मण म्हणला वेली आणि झाड दोन्ही भाग्यवान नाही त्याच्या सावलीला बसणारा लक्ष्मण भाग्यवान तुका म्हणे तेथे सुख जीवन राहतं सगळं
जातं. म्हणून पहिलं मन प्रसन्न असावं. दुसरी गोष्ट मनाला आपला प्रसाद आहे, मन सौमित्र, आपल्या मनाला आपला मित्र बनवा. त्याच्याकडून काय चुकलं तर मित्राला समजून सांगतो ना, आपल्या मित्रांना वाईटपट वागू नये असं आपल्याला वाटतं, मग आपण वाईटपट वाटलं त्याला योग्य सल्ला देतो. मनाला पण शिकवायचं, आपल्या मनाला आपला मित्र बनवा आणि मनामध्ये वाईट आलं तर त्याला समजून सांगा, रागवायचं नाही. शहाण्या माणसाने अगोदर आपल्या मनाला उपदेश केलाय. रामदास स्वामींनी म्हणा सज्जना भक्ती पण द्यायची जावे, ही श्रीहरी काय देतो. तुकाराम महाराजांनी मनाला उपदेश केला, नको नको म्हणा पण तू माया जाळे. शहाण्या लोकांनी अगोदर आपल्या मनाला उपदेश केलाय, मनाला उपदेश करा. तो वाईटपट वागत असला तर वाईटपट वागणं स्वभाव आहे, मनामध्ये वाईट विचार येणं स्वभाव आहे त्याचा. पण त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला तर त्याला समजून सांगायचं, आपला मित्र आहे, कुणाला मित्र बनवा, त्याचे मधले वाईट विचार काढून टाका. कदाचित एखाद्या मनामध्ये एखाद्या परस्त्रीचा विचार आला, साहजिक आहे ते, विरोध लिंगामध्ये आकर्षण असतं. पुरुषाला स्त्री आवडते, स्त्री जिहाला पुरुष आवडतो, आकर्षण असतं त्याच्या विरोध लिंगामध्ये. तरी सुद्धा एखाद्याच्या मनामध्ये स्त्रीविषयी भाव निर्माण आला, साहजिक आहे, त्या मनावर रागवायचं नाही, त्याला समजून सांगायचं. अरे असे ज्यांनी केलं, जे अशा मार्गाला गेलं त्यांचं काय झालं, त्याला उदाहरण देऊन समजून सांगायचं. पहा त्या रावण काय आणि तेच मन जर वाईट गोष्टीकडे जात असलं तर योग्य मार्गाला लावायचं, देवाकडे असेच आहे. तुम्ही म्हणाल नाही जात, हळूहळू जात, हळूहळू जात. काही काही गोष्टी अशा हळूहळू होतात. एक दृष्टांत सांगतो, मग ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो. मला पक्षी ना पक्षी असे झेप घेतले की लगेच जातो आणि फळामध्ये जातो. मला वाटतं माणसाला जाता येतं पण त्याला फांदीतून ह्या फांदीहून ढाळे ढाळे जावं लागतं. हा तसं काही लोकांची जी वैराग्यवान माणसाची मन आहे ते डायरेक्ट देवाकडे जाऊ शकतात, पण तुम्हाला त्याला हळूहळू न्यावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात उत्पन्न सृष्टी पक्षी फळाशी झोंबे घ्यायची, उडी मारली फळा नरक येऊ तैसा पाय वेगी. माणूस कसा जाईल, तो हळूहळू ढाळे दमादमानं पण जाईल तिथपर्यंत. म्हणून मनाला असं वळण लावा, हळूहळू लावायचं. एक माझ्या माघारी येतो, ते जात नाही शाळेत. मग बाप काय करतो, चॉकलेट घेतो आणि बालवाडीच्या बायला म्हणतो हे घरी निघायसारखं दिसलं की एक चॉकलेट द्यायचं नादवल. घरी निघायसारखं दिसलं की एक चॉकलेट द्यायचा मध्ये नादवल. राहिलेली चॉकलेट तर तुम्ही का खायला पण त्याला बसू द्या. मग ते पहिलीतून दुसरीतून तिसरीतून बालवाडीपर्यंत जातं आणि एकदा शाळेत रमले की परत घरी राहत नाही. मला सवय लागली लावली, कुठल्या गोष्टी ती लावी ती लागली ना लागते. बघा नवीन लग्न झालेली पोरगी नांदायला जात नाही, मावशीच्या काकीच्या धया धया रडते, असं वाटतं ही जायचीच नाही का काय.
लय रडते. मग बाप म्हणतो जात परत तू किरवारीच नाही आले येतो ठकू काकूला बरे नाही. परत रडत 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 गाडीत बसते. दुसऱ्या वेळेस माघारी आल्यावर निमित्त रडते. तिसऱ्या वेळेस आल्यावर माघारी जाताना रडतच नाही. चौथ्या वेळेस बाप तिला आणायला गेल्यावर ती म्हणते येते पण शुक्रवारी बनवतो का बरोबर आल्या का वायदेव आली. बळद गाडी चालवलेली. रमलं हे रमलं म्हातारा मरायला लागल्यानंतर गॅसवर होतं. म्हाताऱ्याने इकडून पत्र पाठवलं मुंबईला. चिरंजीवलेली सध्या गॅसवर आहे. जीवत असते तर इथे तुझी माझी शेवटचीच भेट या. एप्रिल मध्ये पत्र जातं. ती म्हणते पोरांना मे महिन्यात सुट्टी लागल. त्यांना बी रजा काढायला सांगते. मग काय 10 झाल्या विधी वही ग हुशार असते. मग तिकडून पत्र पाठवते मुलगी. माय डिअर फादर रिसीव्ड युअर लेटर. I was unhappy to read it. First, I am really confused. You are very seriously. I don't understand that. But I do not come for the meet. My children will become to the school. Husband will become to the work. Sorry, you are sinfully ill. पत्र पाठवले. नाही येऊ शकत का? म्हणे एकदा रमलं ना. एकदा रमलं की मन तिथून हलत नाही. तुकाराम महाराज तेच म्हणतात. देवा ते पण येत नव्हतं. पण तुझ्या पायापाशी त्याला काय झालंय? फळ चांगले. कारण मलाही संत देवाचं पाय माहिती नव्हतं. साधू संतांना विचारलं. त्यांनी मला पत्ता सांगितला. या तुम्हाला सुख हवंय का? मग सर्व सुखाचे आग्रह. मग कुठे कसं जायचं? या माझ्या बरोबर. आणि साधू संतांच्या बरोबर तुकाराम महाराज गेले आणि थेट देवाच्या पायापाशी बसले. आणि मग आणखी का मग झाले समाधान तुमचे. देवाच्या पायाजवळ गेलं. आपल्या रोज म्हणतो आपण झाले समाधान तुमचे. पण या अभंगामध्ये एक गंमत आहे बरं का. तू देवाचं पाय पाहिलं मग समाधान झालं असे. पाय पाहिल्यावर समाधान झालं. पण अभंगाचा खरं तुकाराम महाराजांनी उलटा लावलाय. आधी झाले समाधान मग तुमचे देखील. जाऊ दे तो विषय आपल्याला नंतर सांगेल काय. पण देवाच्या पायाजवळ गेलं आणि देवाचं पाय पाहिलं. कारण मन धावतं लय धावतं. ते कितीही धाव द्या त्याचं धावायचं बंद व्हायचं ठिकाण कुठे? या देवाचं पाय. मग देव तुकाराम महाराजांनी त्याला देवाच्या पायाजवळ नेलं आणि त्याचं धावायचं बंद झालं. मन धावतं तोपर्यंत दुःख असतं आणि शांत झालं स्थिर झालं की सुख असतं. धावत धावत देवाच्या पायाजवळ गेलं आणि आता धावायचं बंद झालं.
काय काय प्रश्न तुकाराम महाराज लोकांनी पण तुकाराम महाराजांनी काय काय प्रश्न आपल्याला विचारले. आता कुठे जावं आता कुठे जावं. तुकाराम महाराजांनी काय प्रश्न विचारले. चैत्र महिन्यामध्ये ग्रीष्म काळामध्ये झाडाला पालवी फुटते. चैत्र महिन्यात तेव्हा पाऊस नसतो. मग चैत्र महिन्यामध्ये झाडाला पालवी फुटते. कोण पाणी घालतं त्याला. तुकाराम महाराज फुटे ग्रीष्म काळी झाडाशी पावली जीवन तयाशी कोण गाय. तुम्ही जर देव म्हणत नसाल तर मग कोण घालतं त्याला पाणी. आणखी बाई बाळातीन झाली की मुलाला गरज पडली की आईच्या स्थानामध्ये दूध तयार होतं आणि बाळाची गरज संपली की फिजिकली हायजिनिक शरीर विज्ञान शास्त्राने बरेच संशोधन केलं. रक्तवाहिनी आहेत पण दूधवाहिनी नाही सापडली. दूधवाहिनीच नाही सापडली असते. मग गरज पडली की तेवढ्या पुरतं तयार होतं. गरज संपली की संपत. बरं शहरात पाणी झालं तर ऑपरेशन करून काढावं लागतं. पण आतापर्यंत कोट्यावधी वर्ष आईच्या स्तनातल्या दुधामुळे ऑपरेशन करावं अनुभव आलं नाही. मला वाटतं देव ते कोण निर्माण करतं. कोण निर्माण करतं. तुकाराम महाराज प्रश्न विचार. तुम्ही देव नाही म्हणता ना मग बाळा दुधा कोण करीते वाढवी श्रीपती सगळे. मुलाची बी वाढ होती ना आईला बी होत नाही. तुम्ही काय काय लोक म्हणतात ती निसर्ग आहे. अरे जे नैसर्ग आहे त्याला आम्ही देव म्हणतो. गॉड इज नेचर ऑफ द बेस्ट. तुम्ही ज्याला निसर्ग म्हणता आम्ही त्याला देव म्हणतो. कोण उत्पत्ती करता. आईच्या सणात कोण दूध होतं. एक मनुष्य मला तुम्हाला नाही माहिती कसं दूध होतं. मी म्हणलं तू सांग. म्हणलं आई सुटावडा डोकावडा खाती. मी म्हणलं मग पप्याच्या बापाला सार सुटावडा आणि ठेव त्याच्या मांडीवर. अरे हे ईश्वराची करणी. आता कुठे धावत. कारण धावणं जरी स्वभाव असला तरी तिथून पुढे धावत नाही. तुमचे चरण याचा फायदा बघा आता काय झाला. एक पहिली गोष्ट भोग माणसाला सोडित नाही. भाग म्हणजे भोग आणि शीन म्हणजे या दोन गोष्टी देवाच्या पायाजवळ गेले की समजा त्याचा पहिला भोग आहे. पूर्वजन्मातले केलेले भोग भोगल्याशिवाय भोगावरी न भोगतुम क्षेते कर्म कल्पकोटी शरीराची. कल्पादी वर्षापर्यंत व्हायला का पण तुम्ही केलेलं कर्म भोगावंच. आज नाही विसरला तरी काल देवाच्यापर्यंत भोगावंच लागतं. भोगावर द्यावा. पूर्वी एक अनिमांडवी ऋषी होता. अनिमांडवी ऋषी गावात चोर आले आणि एक आश्रम होता. गावातली चोराची लोक माग चोराच्या पळाल्यावरती आश्रमात गेलो आणि चोर आश्रमातून बाहेर पळाल्यावर गावातल्या लोकांना वाटलं आश्रमात चोर शिवतात म्हणजे हा बी आश्रमातला महाराज त्यांच्यामध्ये असतात. म्हणून दुसऱ्या दिवशी त्या अनिमांडवी ऋषीला आणलं राजाने पूर्वी अंसुळावरती. मग राजाने विचारलं यमपुरीला गेल्यावर मी अपराध नाही केला मला का सुळावर जावं लागलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता नसेल केलं पूर्वी काहीतरी केलं असतं त्याचा भोग आता मिळतात. मग त्याचं रेकॉर्ड काढलं चित्रगुप्तानं आपलं पुस्तक भोगायचं. मागच्या 5-6 जन्मामध्ये 6 जन्मामध्ये माग लहान असताना गुराकड असताना ते एक किडूक असतं त्याला काटा खुपसून त्याचं गिरगिर करतात. 6 जन्मापूर्वी एका किडकाला त्याच्या पोटात काटा खुपसला आणि त्याचं भिरभिर केलं आणि ते मरलं होतं. ते जमा होतं त्याच्याकडे 7 जन्माचं.
आणि मग जे किडूक मेलं तो राजा झालता, यांनी ज्याला मारलं यांनी काटा खूपच ना ह्याला त्याच राजाने काय दिलं, चुळावं. पूर्वकर्म आहे ना, ते भोगावंच लागतं. मग बघा, एका सामान्य किडकाच्या पोटात जर काटा खूप असला तर चुळाव जावं लागतं. ज्यांनी किती कोंबड्या खाल्ल्या, आपल्याला बजेट बघा, आपल्याला किती सूळ तयार करावं लागते. पंचदशिकार म्हणतो, जर भोगता आला असतं तर रामाची बायको देव होता, वनवासाला काय केली अवश्य भावी भावना प्रतिकारो भवे देती तो नल राम राम वनवासाला का गेला, कर्मे राम वनवासा गेला. म्हणजे भोग हा चुकत भोग भोगावरी द्यावा. पण जर देवाचं पाय पाहिलं आणि देवाची कृपा झाली तर भोग सुद्धा नष्ट होतात. नाथरायांचं प्रमाण सांगतो, एका जनार्दनी भोग प्रारब्ध जो देवाच्या पायाजवळ गेलाय त्याचा भोग गेला. कशामुळं, तुमचे चरण. आता दुसरी गोष्ट, शीन फार शीन. शीन म्हणजे दुःख. या आपण संसारामध्ये इतके दुःख येतात, त्या संसारामधली दुःख सांगता येत नाही. अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची संसारात किती दुःख येतं. जरा भागवताचं उदाहरण. भगवान कृष्ण आणि राधा फिरायला गेले एक दिवस, आणि फिरायला गेल्यानंतर एका आंब्याच्या झाडाखाली बसले. राधेनं वर पाहिलं तर एक पाडाला लागलेला आंबा दिसला. राधा भगवान कृष्णाला म्हणतात, राधा म्हणते, भगवान गोड आंबा आहे, खावासा वाटतो, पिवळा धमक आहे, पाडाला लागलेला. भगवान म्हणतात, अगं सर्व सुखाचे आग्रह इथं, हे सोडून तुला आंबा खावासा वाटतो. पण राधा म्हणते, काय नाही, मला खायचाच आंबा. मग राधा उठली ना आंबा तोडायला निघाली. राधेला भगवंताला म्हणायला पाहिजे होतं, मला आंबा तोडून द्या, पण नाही म्हणली. त्याची दोन कारण सांगतो. भगवान आपली आयती फळं कुणाला देत नाही म्हणून म्हणली. आणि दुसरी गोष्ट, वरचा आंबा काढायचा होता. राधा जरा भगवंतापेक्षा उंच होती. म्हणली, माझा हात पुरण, ह्याचा पुरायचा नाही. आणि जरा एक सायकोलॉजिकल सांगू का, उंच बाया जरा स्वाभिमानी असतात, लय कोणाच्या हांज्या करीत नाहीत. लय उंच बाया नवऱ्याला बी लय मस्का लावित नाहीत. बुटके बायांचं बरं असते, ते मसाल्याचा डबा घ्या असते, आपल्या तुम्ही सोडून असते. पण उंच बाया असतात ना, उंच बाया, ती नवऱ्याच्या सुद्धा ताब्यात नसतात, नवरा तिच्या ताब्यात. आता मी गेल्यावर बघा शेजार खात असतो, पण बहुतेक तसंच असते. ती उंच होती त्याच्यामुळे ती स्वाभिमानी होती. आणि नवऱ्यापेक्षा उंच बायको म्हणल्यावर आणखी एक अडचण आहे. जर भांडणं लागली त्यांची तर कानफडीत हाणायचं म्हणल्यावर बुटक्या नवऱ्याला टेबला उभं राहून कानफडीत हाणावं. बरं, तवा टेबल बोखंड घेतली होती, थांबली तर बरं, नाही तर परत टेबल बोखंड घ्यायचं. सोपं आहे एवढं. 3-4 बाऱ्या टेबलावर चढायचं, एखादा फटका बसतो. म्हणून जे दिवस आहे त्यांना का सोडा, राहू द्या. लक्षात आलं तुमच्या, संसारातली फळं हाताला येईल असं वाटतात, पण हाताला लागत नाही. त्यांचं नाव संसार. आता हाताला येईल, यंदा बरं होईल, पुढच्या वर्षी बरं होईल. अरे तीच ऐकतोय बाळमाई. आता हाताला येईल, मग हाताला. एक तर मला भविष्य म्हणला, महाराज पुढच्या वर्षी मी विना घेऊनच सप्त्यात राहणार. म्हणलं का, मला यंदा पोरग ग्रॅज्युएट झाल्या, कुठं नोकरीला लागणार आहे, पुढल्या वर्षी मी नक्की सप्त्यात. अरे म्हणलं, संसारातलं फळे काय सांगते. पुढल्या वर्षी ना घेतलाच नाही त्याने. त्याला म्हणलं, का पोरग ग्रॅज्युएट झालं, नोकरीला वेळेने घेतो. म्हणला, कशाचा म्हणला नोकरीला, पोरगच कुणाला घेऊन कुठे गेले त्याचा तपासच नाही. हाताला लागलेलं हाताला लागत नाही. हे विधान
ही राधा आहे ना राधा. मग राधा कृष्णाला म्हणले असं करा, मी खांद्यावर बसते तुमच्या, आंबा तोडते. भगवान कृष्ण म्हणले बरं, पण मला बी आंबा खायचा आहे. मग मी आधी तुझ्या खांद्यावर बसतो, कारण तुझा लय भरोसा नाही. मग भगवान खांद्यावर बसले, आंबा तोडला, आणि राधा खांद्यावर बसून आंबा तोडायला. आता इतकं सोपं आहे बाई, येणे बाई इतकं बोखांडी बसून आंबा तोडून द्यायला. भगवान कृष्णाच्या खांद्यावर राधा चढली. राधेने इकडं तिकडं हात फिरवला, आंबा हातालाच लागला नाही. एक डहाळी हाताला लागली आणि त्याला लागलं होतं मोहळ. ते मोहळच उठलं आणि जे राधेला चावायला लागलं, राधेला चावायला, ह्याला माहिती होतं काय चाललंय. ती भगवान कृष्णानं ती देवा उतरा खाली. भगवान म्हणले तर हाताचा आंबा अनेक तोड मस्त आहे बाई, मला चांगल्या चावली माशा. आणि मग माशा चावल्यावर ती पलीकडे गेली. तिकडं त्या राधा पलीकडे गेली, माशाने तिच्या अंगावर तिला चावतात. आणि हे जवळ उभं राहिले आणि आंबा खाते. आता बरं वाटेल का? बायको आजारी असली, तुम्ही जर जेवायला लागला तर चादरतून तोंड काढून मग ती मूड द्यायला लाज बीज काय आहे का? राधा म्हणते अरे मला माशा चावतात, तू आंबा खातोस, आता मी काय करतो? त्यावेळेस भगवान राधेजवळ गेले. राधेला सांगितलं, माशा नाही माशा, ह्या संसारातल्या समस्या आहेत समस्या. मोहळाच्या माशा मस्ता येत नाही ना, संसारातल्या समस्या मस्ताच येत नाही. इतके असंख्य असतात. मी म्हणतो असू दे किती बी, पण मोहळाची माशी चावली ना ती पोचते. तशा संसारातली एक एक समस्या मोहळाच्या माशासारखी काळजाला घर पडते, पोचते. अशा असंख्य समस्या आहेत सगळ्यांच्या पाठीमागे. आणि मग हे माझ्या वाट्याला का आल्या? मग भगवंतांनी सांगितलं, मला सोडून संसारातली फळं मिळवायला लागला. फळ हाताला लागत नाही, आम्हाला यायचं, पण माशा चावल्याशिवाय मला सोडून संसारामध्ये सुख मिळवायला गेला. सुख मिळणार नाही, पण दुःख वाटायला आल्याशिवाय राहणार. मग तुला सुखच असलं तर माझ्या पायावर जवळ सुख या, तिथे ये. आणि मग तिथं आल्यानंतर जो नाही ना तो निघून गेला. सुख बसे मज ठेवीत या भाई. तुकाराम महाराजांची तर वेगळीच आयडिया. तुम्ही आम्ही म्हणतो देवाजवळ सुख आहे, मग चला देवाच्या पायाकडं. पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या पायाकडे गेलो, सुख घेऊन आलो, ते परत संपल्यावर फट घालण्यापेक्षा तुझ्या पायाजवळ सुख आहे ना, मलाच तुझ्या पायाजवळ ठेव. कशाला सुख न्यायची पाया? सुख बसे मज ठेवी लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पाय मज ठेवी तिचं ठेव. म्हणून देवाच्या पायाजवळ सुख या, आणि देवाच्या पायाजवळ गेलं की साहजिकच भोग म्हणजे भाग गेला आणि दुसरं शीन गेला. आणि ह्या दोन गोष्टीचा आनंद लागायचा. जीवनामध्ये प्रत्येकाला आनंदी जीवन असं वाटतं, आनंदी जीवन असं वाटतं. पण आनंदाला अडथळा करणाऱ्या दोन गोष्टी, भोग आहे ना ते भोगायला लावतो आणि दुःख वाटायला येतं. दुःख आहे ना ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि दुःख तुम्हाला सोडित नाही. या दोन गोष्टी बाजूला गेल्या की साहजिकच आनंद होतो. अभंगाच्या दुसऱ्या Yeah.
तुमचे चरण देखविला, त्याचा परिणाम भाग गेला, चिन्ह गेला, भोग गेला आणि दुःखही गेला आणि आनंद झाला. मनुष्य आनंद शोधतो. काय शोधतो? आनंद. आपलं जीवन आनंदी असावं, आपलं कुटुंब आनंदित असावा, आपण नेहमीच सदैव आनंदित असावा. मला वाटतं आनंद असतो तो देवाजवळ असतो. आजी आनंद रे एक परमानंद आहे. देवाचं स्वरूप आहे आनंद अद्वय नित्य निरामय जे काळजी योगी आनंद. भगवंताकडे आनंद हा भगवंताकडे आपल्याकडे नाही, म्हणून तो आनंद मिळवण्याकरता आपल्याला देवाकडे जाणं गरजेचं. तिथं गेल्याशिवाय आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकतच नाही. कारण संसारामध्ये कितीही शोधलं तरी ते आनंद तिथं सापडतच नाही. कारण मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजे कौलाची श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाची. मृत्यूलोक इंगळाचा अंथरुणया आणि त्याच्याजवळ सुखानं तुम्ही झोप घ्यायची ठरली तर ते कधी शक्य नाही. म्हणून तुम्ही कितीही अपेक्षा केला संसारामध्ये, मोठमोठ्याने रावणासारख्यानं मोठा संसार केला, रावणाचं सुद्धा जीवन आधी उध्वंस ठरलं जातं. कारण संसार हे सुखाचं माध्यम नाही. म्हणून ही लोक एवढी सगळी इथे येतात, हे कशा करता येतात? सगळे संसारात सुखीत असतात, संसारामध्ये गडगंज सगळे. पण संसारामध्ये एवढी गडगंज असली तरी कोट्याधीश माणसं पंढरपूरच्या वाटेनं पडशी काकत घेऊन पळतात. कारण त्याला माहिती सुख इथं नाही, आनंद इथं आहे. कारण परमार्थातला जो आनंद आहे तो संसारात आनंद नाही. आज आपल्या गावामध्ये कोट्याधीश माणसं येतं, कोट्याधीश माणसं येतं. ऐश्वर्यामध्ये घरी सगळंच आहे, संपत्ती आहे, मुलं बाळ सगळं आहे, तरी मी इथं 2 तास देवाच्या दारात काय का तिथलं ती सुखाची वेगळी आहे. इथं जो आनंद मिळतो ना तो जगात कुठे मिळत नाही. देवाच्या दारात जे सुख मिळतं ते जगात कुठे मिळत नाही. म्हणून तुम्हाला सुखाकरता कुठं आनंदाकरता कुठं जावं? देवाच्या पाया. जोपर्यंत तुम्ही देवाच्या पायापर्यंत जो जात नाही ना तोवर जीवनाला सुख आणि आनंद हा शब्द स्पर्शच करू शकत नाही. म्हणून मोठमोठ्या लोक नारद पराशर अरे नुसत्या संसारामध्ये सुख जोडत असलं तर अशी सुखी संसारी होती. प्रतुर राजासारखी इतकं ऐश्वर्य त्याच्याकडे 18 वनस्पती पाणी फुले वळती बावी करणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख संगणिया कासया योग सेवा.
अरे संसारामध्ये सुख असतं तर मोठमोठाली माणसं संसार सोडून जंगलात तपश्चर्या करायला का गेली असते? संसारी सुख जोडे तरी कास्ती गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे काय ते वेडे म्हणावे. भरलेलं राज्य सोडून गेले. गोपीचंद राजासारख्या 1200 बायका होत्या, 1200 बायका. ऐश्वर्य संपत्ती होती पण नरदेह परत नाही. म्हणून मैनावतीनं आईनं गोरक्षनाथाच्या पायावर व्हायला सांगितलं, अरे हे सगळं फुकट आहे. म्हणून मला वाटतं योग्य दिशा जर कोणती असेल तर भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांना कमी कष्ट होते का? गावाने बाहेर काढलेलं होतं, संपत्ती गेली, सगळंच गेलं, बायको अन्न करून गेली. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांना देवाच्या पायाचा मार्ग धरला आणि परिणाम झाला गायनाचे आनंदाच्या भरामध्ये ते तुकाराम महाराज आनंदाने नाचायला लागले. संसारामध्ये आदबले पण देवाच्या पायावर गेले असतो. म्हणून तुमचे चरण देखलिया, त्याचा परिणाम भाग गेला, चिन्ह गेला आणि दोन्ही गेल्यामुळे अवघा झाला आनंद. हळूहळू देवाकडं जर तुम्ही गेलात ना, जनाबाई मराठवाड्यातली पोरगी, आई वडील पंढरपूरला गेले, वारकरी होते, मला नाही पंढरपूरला यायचे. बाकी 5-7 वर्षाची पोरगी, आई वडील म्हणतात वारीत पोरगी, तू कुठं पंढरपूरला चालेल? नाही मला यायचे. मग त्या काळामध्ये 5-7 वर्षाची पोरगी पंढरपूरला जनाबाई आली बरं. आणि लोणंदच्या परिसरामध्ये मध्ये जसा कोरोना होता त्यावेळेस फ्रीची साथ होती. त्या फ्रीच्या साथीमध्ये आई वडील बळी पडले, 2 जण मरले आणि मग पोरगी एकटीच रडायला लागली. ज्यांचा आधार होता ते संपले. देवानं वारकऱ्याचा घेतला, जनाबाईला विचारलं कारण ते म्हणजे जे आई बापाचा आधार होता ना, ते आई बाप माझे निघून गेले. आता मी काय करू, कुठे जाऊ, कोण आहे माझं जगामध्ये? तो देव होता. त्याने सांगितलं, असं म्हणू नको, जगात कोण नसतं, त्याला देव असतो. जगी ज्याशी कोणी नाही, त्याशी देव आहे. जिसका कोई नहीं है यारो, उसका खुदा है यारो. जगात ज्याला कोणी नसतं त्याच्याकरता देव असतो. मग कुठे देव मला माहिती नाही. वारकऱ्याने जनाबाईला धरलं, देवाच्या पायावर पंढरपूरला आणून सोडलं. रोज कीर्तन ऐकायचे जनाबाई, रोज कीर्तन ऐकायचे रोज. आणि मग नामदेवराय म्हणजे माझ्या घरी ते का नामदेवरायांच्या घरी जाऊन राहिली. 14 माणसाचं कुटुंब होतं. जनाबाई नामदेवरायांच्या घरी राहायची आणि नामदेवरायांच्या बरोबर देवाच्या पाया पडायची. रोज नामदेवरायांच्या सहवासामध्ये राहिले. मग पूर्वीच्या कालामध्ये जनाबाई नामदेवरायांच्या घरी गेल्यानंतर पूर्वीच्या कालामध्ये असं होतं, लग्न न करणारी बाई एखाद्याच्या घरात गेली म्हणजे तिला दासी म्हटलं जायचं. पूर्वी राजे लोक असे होते, त्याला दाश्या ठेवायची सवय होती. नामदेवरायांच्या घरी चुकून आलेली पोरगी, गावातली लोक बोभाट करायची, नामदेवरायांची दाशी आहे, नामदेवरायांची दाशी आहे. तुळशीदासजीला जनाबाईचा अधिकार माहिती होता. देवाबरोबर भांडणारी होती ती, दाशी नव्हती. दाशी लोग कहते हैं जना नामदेव की दासी है, लेकिन तुलसीदास जी कहते हैं वो नामदेव की दासी नहीं, सब संतन की काशी है. साऱ्या तीर्थक्षेत्राला पवित्र करणारं काशीचे पुनीत क्षेत्र का देवाच्या पायावर सोडलं तिला. देवाच्या पायावर सोडल्यामुळं असं जीवन तिचं पवित्र झालं. म्हणून हळूहळू असं या आपण एखाद्या गोष्टीवर प्रेम करतो, व्यक्तीवर करतो, एखाद्या वस्तूवर करतो आणि ते प्रेम वाढत 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 काय होतं जातं. तेच प्रेम एक रस आहे बरं का. आपल्याकडे 9 रस आहे. दुबस रस आहे, हस्त रस आहे, करुण रस आहे, शांत रस आहे, तसे रस आहेत. तसा हा एक रस आहे. रस तर हा प्रेमरूपी रस आहे. देवानं सगळ्यांच्या जवळ प्रेम नावाची शक्ती दिली आहे. प्रेमाची ताकद फार मोठी आहे, फार मोठी आहे. प्रेमसूत्र दोरी नेते तिकडे जातो हरी. देवाला पकडण्याची ताकद प्रेमामध्ये आहे. जगाशी एकमेकाशी नातं जोडण्याकरता मधले संबंध जात त्याला प्रेम म्हणतात. एकामेका जीव गेलेली माणसं तयार होतात. त्या दोघांच्या संबंधामध्ये जे असतं त्याचं नाव काय आहे? प्रेम आहे. प्रेम प्रीतीचे बांधारे पण गंमत असते त्या प्रेमाची. तुमचं प्रेम तुम्हाला वापरता येत नाही, ते कुणाला तरी द्यावं लागतं. आपलं प्रेम आपल्याला वापरत नाही. गायजवळ दूध असतं पण गायला तिचं दूध पिता येत नाही. झाडाला फळं येतात, झाडाला आपली फळं खाता येत नाहीत. गंगा नदी लोकांना पाणी देते पण तिला आपलं पाणी पिता येत नाही. तसंच आहे बरं का. आपल्याजवळ प्रेम आहे पण ते आपल्याला त्याचा उपयोग होत नाही, ते कुणाला तरी द्यावं लागतं. आणि ज्यानं ते देवाला दिलं ना, त्यांची 1000 वर्ष मंदिरे जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, गुरु कुंभार सातपुता महाराज यांनी आपलं प्रेम देवाला समर्पित केलं. 1000 वर्ष झाली लोक
त्याची मंदिरं बांधून पूजा करतात, कारण त्यांनी ठराविक ठिकाणी प्रेम दिलं. तेच प्रेम आपण नसक्या पुसक्या संसारावर देतो, त्याच्यामुळे त्या प्रेमाची ताकद कमी झाली. अरे प्यार उपासना आहे, वासना नाही. प्रेम एक उपासना आहे, प्रेम एक शक्ती, प्रेम एक भक्ती आहे. आणि ते प्रेम तुम्ही फक्त चुकीच्या जागेवर दिलं, नासक्या पुसक्या संसाराला दिलं. आणि त्या नासक्या संसाराला एवढी मौल्यवान वस्तू प्रेम दिलं, त्या संसाराने तुम्हाला काय दिलं? अरे ज्या बायकोवर आयुष्य गेलं तुमचं, सगळी संपत्ती दिली त्या बायकोला, सगळं दिलं तुम्हाला, ती सुद्धा म्हातारपणे नीट बोलत नाही. ती म्हातारी म्हणती पोरं चांगली पण म्हातारच लय बावळट आहे. आता शिक समजलं. अरे जोपर्यंत 4 रुपये मिळवून आणता तुम्ही, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा इंद्रियात पाठवे ना, तोवर सगळे माझा माझा म्हणतात. मानिती लहान थोर देह सुखाच किया कादा. ज्या दिवशी तुम्ही इंद्रिय तुमची शिथिल होतील, कमवायचं बंद होतील ना, त्या दिवशी पोरं बाळ कोणी तुम्हाला विचारतील. पैसे की भाई सगळे तुमचे ते हातात नाही, तोपर्यंत 1000 लाख रुपये मिळवा, घरचे तुमचं उडून टाकतील. तुम्ही आजारी पडला तर घरचे म्हणते आम्ही काय वाटून घ्यावा का? पैसे कसे घेतलं वाटून? अरे सगळे सुखाचे सोबती इथं, आणि आपण बी अशी इथं जी आपलं सुख लुबाडतात त्यालाच आपली माणसं म्हणतो आपण. हे मोठी घोडचूक करतो आपण. म्हणून प्रेम आपण चुकीच्या जागेवर दिलं, चुकीच्या जागेवर. ज्या बायकोवर जेवढं प्रेम केलं ती नीट बोलती, आज सुरुवातीला नीट बोलती. सुरुवातीला चंद्रमुखी असते, मग सूर्यमुखी बनते, मग तर ज्वालामुखीच असते. बाहेरून आल्या गावात हसते तेव्हा बरं वाटतं, पुढे म्हणजे आलं नाही वाटतं मी आज बी बोंबलत आलाय ज्वालामुखी. आणि मग तर त्याला असं वाटतं घरीच येऊ नये, तिथं मग ज्वालामुखीच बनते बरं का. आणि बाया तुम्ही ते किती त्यांना जपाती उलट बोलल्याशिवाय राहत नाही. एखादं जेवणात खाणं निघल्या बायकोला म्हणला तुला 2 डोळे तर योग खाडा दिसला नाही. बायको म्हणले मग तुम्हाला 32 जात आहे, मग योग खाडा खपा ना. ऐकून किती गायचे हे तुम्हाला ती गमत करून देत नाही. दोघं नवरा बायकोची भांडणं झाली, हे म्हणे तू चुकले, ते म्हणे तू चुकले. ती म्हणली शपथ घ्या, ते म्हणला तूच घे कसली घ्यायची. तिने अशी देवापुढे शपथ घेतली, तुमचं काय चुकलं असलं तर तुम्ही संध्याकाळपर्यंत मारता, आणि माझं काय चुकलं असलं तर मी संध्याकाळपर्यंत विधवा होईल. नाही ना आयुष्य गेले. ते प्रेम देवाकडे द्या, ते प्रेम संताकडे द्या, ते प्रेम तुम्ही ज्ञानेश्वरीवर करा, तेच प्रेम तुम्ही काथ्यावर करा, ते प्रेम तुम्ही हरिपाठावर करा. तुमच्याजवळ दिलेलं ताकद ते प्रेम फक्त योग्य जागेवर देवा. तुकाराम महाराज म्हणतात तेच प्रेम मी काय दिलं देवाकडे. आणि असं दिलं देवाकडे प्रेम. आता ते प्रेम काही दिवस टिकतं पण काही दिवस टिकत नाही. हे प्रेम दिलं ती मिठी मारायचं प्रेम देतं. आपल्या प्रेमात मित्राच्या प्रेमात 3 प्रकारचे प्रेम असतात. एक भेटीतलं प्रेम आहे, दुसरं पहिलं भेटीतलं प्रेम आहे, दुसरं गाठीतलं प्रेम आहे, आणि तिसरं मिठीतलं प्रेम आहे. पहिलं गाठीतलं प्रेम आहे. गाठवरती पाणी महाराज का असले फिरता भुल्या बसल्याला एवढं नाही, फक्त गाठीतलं प्रेम आहे. बरेच दिवस झालं भेटायला आलो नाही, भेट झाली नाही, म्हणून मुद्दाम भेटायला आलो, भेटीतलं प्रेम आहे. पण फार दिवसांनी आला आणि एकामेकाला मिठी मारली, हे मिठीतलं प्रेम आहे, मिठीतलं प्रेम. आमचा वारकरी 20 दिवस पंढरपूरला जातो. या गावची लोक असतात, त्या गावची लोक असतात, त्या गावची लोक असतात. एका रावटीमध्ये 20 दिवस राहतात, एकमेकावर जीवापान प्रेम करतात, आंघोळ्या पाणी देतात, एकमेकाला खायला प्यायला घालतात, घरच्यासारखं जीवा एकमेकावर जीव ओळवून टाकतात, इतकं प्रेम करतात. आणि मग पंढरपूरला गेली आणि जिकडली तिकडे जायला लागली ना, मग आई बाप मेल्यावर जितका रडत नाही ना, तितका वारकरी एकमेकाला मिठी मारून रडत. आता परत पुढल्या वर्षी आपली गाठ होईल. मला वाटतं हे मिठीतलं प्रेम आहे. मिठीतलं प्रेम वेगळंच असतं या. भरत राम वनवासाला येत आला, आणि राम वनवासाला गेलेला भरत सुद्धा नंदीग्रामपर्यंत आला, आणि प्रभू रामचंद्राला भरत देत त्याला मिठी मारली. तुम्ही जर वनवासाला जात असाल तर मी बी नाही राज्यामध्ये नाही जाणार. मिठी सोडेनच मिठी. पण प्रभू रामचंद्र साहेब बघ असं आहे, तू आम्ही भाऊ असलो ना, सगळे भाऊ तुम्ही, आपण एका समुद्रात वाहून चालले. बघा एक सुवासित फार गोड आहे. एक नदी असते आणि त्या नदीमध्ये असते लाकडं वाहून जातात, 2 लाकडं. त्या लाकडाला असं वाटतं आपण कायमस्वरूपी एकमेकाच्या बरोबर राहू, पण एक नदी लाट येते, एक ओंडका इकडे जातो, एक ओंडका दुसऱ्या कडेला जातो, त्या ओंडक्याची परत भेट होत नाही. तसंच बाबा भाऊ आहेत, 2 वेंडक, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, कुटुंब आहे, मित्र आहे. या जीवनरूपी प्रवाहामध्ये तुम्ही आम्ही एकमेकाला लाकडाला असं वाटतं आयुष्यभर आपण एकमेकाच्या जवळ येईल. काळाची लाट मध्ये शिरते, एक इकडे गेला, एक तिकडे गेला, परत आयुष्यात
त्यांची भेट होत नाही. प्रभू रामचंद्र भरताला समजून सांगतात, 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मनुष्य एकामेकाच्या जवळ राहील म्हणून सांगता येत नाही, म्हणून तुमच्या जवळ दिलेलं प्रेम तेव्हा जवळ द्या, त्या प्रेमाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी ते प्रेम तुमच्या पायावर वाढलं का, आणि ते प्रेम वाढलं ते मिठिया. देवाच्या पायावर मिठिया, आणि संताला सुद्धा मिठीतलं प्रेम असावा. धन्य काळ संत वेटी असं मिठीतलं प्रेम असावा. बाजूला ढकलून काढलं तरी जाऊ नाही, याला म्हणतात मिठीतलं प्रेम आहे. देवाकडे गेला ना तुम्ही, एखाद्यानं वडून बाजूला काढला तरी जायचं नाही, कारण तिथं प्रेम रसून मिठी पडली ना, एकदा हलायचं नाही. आणि तुम्ही प्रेम वाढवीत गेला ना, एखाद्या गोष्टी इतकं प्रेम करता, आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करता, नाचक्या कुचक्या एखाद्या गोष्टी करता, आई बापाचा विचार न करता या प्रेमापायी लोक आत्महत्या करतात, जीवावर बलिदान होतात. पण तेच प्रेम देवावर दिलं, आणि जर शरीर तुमचं संपलं तर तुमचं कल्याण तरी होईल. म्हणून प्रेमच करायचं ठरलं तर देवावर करा, संतावर करा, शास्त्रावर प्रेम करा. ज्ञानोबरायांचं किती शास्त्रावर प्रेम होतं. जे शास्त्र ज्ञानोबरायांच्या आई बापाला देहांताचं प्रायश्चित्त देतं ना, ते ज्ञानोबराय शास्त्र डोक्यावर घेतात. शास्त्र म्हणेल ते सांगावे, राज्य हितून मानावे. शास्त्र सांगते आई बापाला देहांताचं प्रायश्चित्त, इतकं शास्त्रावर प्रेम होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझ्या पायावर प्रेम वाढलं. हळूहळू प्रेमाची गुढी वाढली, आता तुझ्या पायावर मिठी पडली. प्रेमरसाची काय पडली? मिठी पडली. आता मला जरी ढकलून लावलं ना, तरी मी बाजूला जाणं शक्य नाही. तसं एकदा गंगा यमुना एकदा समुद्राला मिळल्यावर बाजूला काढलं शक्य नाही. अवघ्या झाल्यावर मी एक करू गंगा सागर, तसं देवा तुला मी एकदम मिळालो या, आणि प्रेमाची मिठी पडली या. कशामुळं? तुझ्या पायाजवळ गेलो, हळूहळू तुझ्या पायावरचं प्रेम वाढत गेलो. एखाद्या व्यक्तीजवळ तुम्ही जा, त्या व्यक्तीचे गुण बघा, हळूहळू त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणात आपुलकी होते. जोपर्यंत लांब येतो राहा ना, तोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्याला समजत नाही, पण त्याचे थोडे गुण समजले ना, मग हळूहळू तो मनुष्य आपला असं वाटतं, त्याच्याविषयी प्रीती निर्माण होते. तसं देव आहे रे, देवाकडे एकदा गेला, पायावर तुमचं मन गेलं ना, प्रेम रस आहे, प्रेम रस साठत बसतो. महाराज म्हणतात, आज तुमचे चरण देखील हळूहळू प्रेम रस पडली, मिठी पडली. या मिठीतलं प्रेम संपत नाही. आता पुढचं, आवडी लाठी या मुखात सांगते. लाठी शब्दाचा अर्थ लाठी, लहर. लाठी म्हणजे लहर, लाट. पाण्यावर कशी लाट असते, लाट एक लाट गेली की दुसरी लाट येते, एक लाट गेली की दुसरी लाट येते. तसं हे प्रेम रस आहे, आणि तोंडातून माझ्या भगवंताचं नामस्मरण चालू, लाट सारखं. एक रामकृष्ण हरी झालं, त्याच्या मागे दुसरं येतं, ते पुढे जाऊच तर तिसरं त्याच्या मागे येतं. लाट जशी पाण्यावर तरगत जाते, आणि पुढं मोठं होतं ना, तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या तोंडातून तशी लाटे नाही, सारखी नामस्मरणाची लाट चालू, पुढचं संपूस तर मागे तयार होते. अशी लाट पाहिजे प्रेमावर. नेहमी सतत देवाचं, सततम कीर्तन नेहमी देवाचं असतं, नेहमी देवाचं नाव तोंडात असतं. सदा नामघोष करू हरिकथा, आणि ते सदा चित्ता. सदा नाम आहे आणि सदा समाधान आहे. कदा नाम आहे, कदा समाधान. कधीच नाही नाव, कधीच नाही समाधान, हे का नाही? 2 सदा शब्द आहे तिथं. म्हणजे नेहमी असं तोंडाला सवय लावावी, आपली सवय लावावी, देवाच्या नावाची सवय लावावी. फोनवर बोलताना रामकृष्ण हरी म्हणावा. सहज बोलताना उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही गेलात ना, हॉटेलमध्ये गेलं तर आधी राम म्हणतात, रामपुरी, राम भाजी, राम कोथिंबीर, असं देवाचं नाव घेतात, आणि मग पुढचा शब्द बोलतात. मला वाटतं काय सवय लावायला काय हरकत आहे आपल्याला. आपण घरी गेलो तर बायकोला म्हणतो राम चपाती, राम वरण, चांगली सवय ना. अरे देवाच्या नावाने सुरुवात. मी तर म्हणतो भांडणं करायची, पण रामकृष्ण हरी म्हणून ठोका टाकायचा. दोन्ही बी होईल, आहे का नाही? देवाच्या नावाची सवय लावता लागली ना, नकळत तुमच्या देवा तोंडाचं नाव येईल. मग पिकली हे वाचा राम नाम ना, आपली वाचा पिकली. दुसरी येडी वाकडी सवय असल्यापेक्षा काय माणसाला दुसरीला सवय बेकार असते. ते 2 मिनिटं बोलताना 300 हसाळतं. मी तर एसटी नव्हती तेव्हा एसटीतून चाललो, गाडी नव्हता, एक म्हणला कुठं चालला, मी म्हणलं चाललोय कीर्तनाला. म्हणला तुमच्या आईला तुमचं बरे राव. अरे आमच्या आईला तोंड का तुला काय उकार राहिला काय? चांगली सवय लावा, अशी येडी वाकडी सवय लावण्यापेक्षा. एक तर मला फोन आलता परवा,
तुमची 20 तारीख मोकळी आहे का? मी बघितलं म्हणली डायरेक्ट. मी म्हणलं नाही राव मोकळी. तेव्हा नाही हा तुझ्या याने मुखावाटे अमृत वचन. त्यापेक्षा तोंडाला अशी लाटी निर्माण करा, भगवंताच्या नामस्मरणाची लाटी निर्माण करा. तुकाराम महाराज म्हणतात माझी तशी अवस्था झाली या प्रेम रसाची तुझ्या पायावर मिठी पडली आणि तोंड तर बंदच राहत नाही बाबा. सारखं लाटीसारखं तोंडातून भगवंताचं नामस्मरण चालू राहतं. कशामुळं? तुमचे चरण देखील या. त्याच्यामुळं तिसऱ्या चरणामध्ये प्रेम पडली मिठी तुमचे चरण देखलिया आणि तोंडातून सारखं देवाचं नाव तुमचे चरण देखलिया. बघा साधकाला त्याचं साधन सोपासा वाटतं, कारण लई साधन आहे जगामध्ये, उपायांची नाही, ज्ञान आहे, योग आहे, जप आहे, तप आहे, कर्म आहे, पण ही आपल्या मापातली साधनं नाहीत. ज्ञान फार श्रेष्ठ आहे. ज्ञानेन मोक्ष इति शास्त्रेषु डिंडिमा. ज्ञानी माणसं विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्ञानी माणसं कुणावर बी असा दबाव मिळवतात, पण ते ज्ञान असतं तर ते ज्ञान मिळवणं अवघड आहे, कारण त्याला अभ्यास करावा. ज्ञानी माणसं फार हुशार असतात. पूर्वी आपल्या भारतामध्ये संस्कृत संस्था नव्हती. 10-5 गावं मिळून एक राजा, 10-5 गावं मिळून एक राजा. आज म्हणतो आपण इंडिया इज माय कंट्री. त्या टायमाला इंग्लंडचा एक पोरगा वॉरन हेस्टिंग मसाला ऐकायला आलायचो, मसाला ऐकायला लवंगागिरी, आणि त्याने पाहिलं आपल्या आपल्यात हे एवढ्या पुरतच बघतात, एवढ्या पुरतच बघतात. मग त्यानं आपल्या आपल्यात भांडणं लावून दिली आणि बाहेरची लोक बोलावली आणि एवढा सुसंस्कृत प्रधान भारत देश 150 वर्ष ते आपल्यावर राजे झाले. आणि ज्यावेळेस पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग झाला ना, त्यावेळेस त्या काळात आपल्या भारतामध्ये 350 नाणे होते, 3 नाणं होते, त्यातला एक 150 नाणं होता. एक पहिला नाना फडणीस, नाना पेशवे आणि नाना पाटील. बुद्धिमान होती बरं का तिन्ही माणसं. नाना पाटील 1.5 फडणीस, 150 आणा होता. असे नाना फडणीस लई हुशार माणूस होती. नाना फडणीस पत्रे सरकार, एक नाना पाटील पत्रे सरकार. सापडत नव्हता इंग्रजाला. किती दिवस मागे एक टोळी होती इंग्रजाची गाड्या घेऊन, तो सापडतच नव्हता, पाहिलं नव्हतं त्यांनी. एकदा दाढी करायला गेला आणि दाढी करायला गेल्यावर आरसा हातात होता आणि नेमकी इंग्रजाची टोळी माग आहे. आता म्हणले एवढ्यात आता कसं पळून जायचं, पण कसं डोकं होतं बघा. त्याने काय केलं, डोकं आपल्याकडे घेतलं आणि न्हाव्याच्याच तोंडाला साबण लावलं. इंग्रजाला माहिती नव्हतं कोण आहे ते, फक्त दाढी करायला गेलेला माहिती होता.
मग ते नारळाला धरलं निघून आणि त्यात गावात नव्हता त्यानं दोघं गाळे गुतवलं पळून गेलं 2 किलोमीटर सापडलं बी नाही. चाणक्य बुद्धी होती बुद्धिवान म्हणतात ते. एक नाना फडणवीस 150 आणा होता. गव्हर्नर जनरल आला आणि म्हणले तू 150 नाही तू म्हणजे हा 150 नाही मग तुला का म्हणतात मला लय अक्कल आहे म्हणून म्हणतात. मग इंग्रज सरकारने त्याजवळ एक गाडगं दिलं एवढं आणि त्याला सांगितलं तुझी जेवढी अक्कल आहे तेवढी गाड घेत टाकून आण. नाना फडणवीसानं ते गाडगं घरी नेलं. दारामध्ये एक भोपळा झाड होतं ते भोपळा लावला त्याला भोपळा लागला होता आणि त्याच्यावर गाडगं पालतं मोठं गाडगं असं. आणि मग काय झालं जसं गाडगं आहे तसं भोपळा मोठा झाला. तोंड बारीक माग असा आकार झाला सगळा भोपळा फुल भरला. त्यांनी देठ तोडला आणि इंग्रज सरकारला म्हणला हे का माझी अक्कल म्हणला ही भोपळा काय अक्कल तुमची म्हणला पुढचा आहे का गाडगं बी नाही फोडायचं आणि ही अक्कल भोपळा बाहेर करायचं. चाकू बी नाही वापरायचा आणि गाडगं बी नाही कुठे ते म्हणतात ठोका हल्ल्यावर गाडगं कुठं बरं चाकू वापरून सुट्ट करायचं नाही फक्त गाडग्यातून भोपळा बाहेर काढायचा. माग असा मोठा झाला पुढे 2 मार्क रातभर झोपलंच नाही ते पालत करून बघायचं उलट करून बघायचं ठोका हल्ला तर कुठं चाकूने बी नाही वापरायचं. 3 दिवस झोपलंच नाही जमाना मला पुष्पाय करायचं. इकडून तिकडून मोठी विद्वान माणसं बोलावलेली आहे. विद्वान माणसं म्हणजे हे जमतं का म्हणजे ठोकायचं नाही फुटायचं नाही आणि म्हणजे चाकूने सुट्ट नाही करायचं. पण गाडग्याच्या बाहेर अक्कल काढायची. 2 महिने सगळे विद्वान शास्त्री आले जमलंच नाही. मग नाना फडणवीसाला बोलावलं म्हणजे तुला जमतं का म्हणून तर मला 150 म्हणतात म्हणजे तो कसं काय करणार कुठलं बी नाही पाहिजे. मग नाना फडणवीसांनी लाकडं मांडली लाकडं टाकली 3 दगडं मांडली ती लाकडं पेटवली त्याच्यावर भोपळा गाडगं ठेवलं आणि गरम झाल्यावर भोपळ्याचं पाणी झालं. गाडग्याला धक्का नाही फाडक्याने धरलं हे काही अक्कल नाही काही गाडगं डोक्यातच हात घ्यायला महिना झाला आम्हाला झोप नाही. बुद्धिवान माणसं असतात बुद्धिवान माणसं विजय मिळवतात म्हणून ज्ञान सर्वापेक्षा बुद्धीचे वैभव दुसरीकडे कुठेच नाही म्हणून ते ज्ञान फार श्रेष्ठ आहे. पण त्याच्याकरता श्रेय होईल ज्ञान अभ्यासात. त्याला काय करावं लागतं अभ्यास करावा लागतो. सहज प्रारब्धाने धन मिळतं. अन्नमान धन येतो प्रारब्ध आहे. हा पैसा संपत्ती मागच्या पुण्याला मिळते पण ज्ञान अभ्यासाशिवाय मिळतच नाही. ज्ञान एक असं आहे अभ्यास शब्दाचा अर्थ आहे प्रकरणष्ट पुनः प्रतिपादित मिती अभ्यास. जी गोष्ट परत केली त्याचा अभ्यास होतो. बाई 25 वर्ष स्वयंपाक करायला लागली ती 25 वर्षानं तिने केलेली चपाती अगदी योग्य असते अशी अभ्यास त्याला अभ्यास म्हणतात. हा परत केलं तर त्याला अभ्यास म्हणतात. ते अभ्यास एक भोकावी लागते आणि मला वाटतं अभ्यासानंच ज्ञान होतं. मी अभ्यास करण्याकरता 7 वर्ष राहिले 78 ते 85 रोज फक्त 7 वर्ष रोज 2 गीते श्लोक पाठ करायचं 5 वह्या पाठ करायच्या विचारसागरचा 1 श्लोक करायचा पंचदशीचा 1 श्लोक करायचा. 7 वर्ष अभ्यास केलं तर कीर्तन करता येते. मला वाटतं अभ्यासाला परिश्रम करावा लागतात आणि अभ्यासू माणसाची काय किंमत आहे ज्याने अभ्यास केलाय त्याला कळतं. विद्वत्त बिजानावी विद्वचन परिश्रमा नाही वंद्या अभिजानाची गुरु संवेदना. एक सुभाषितकार म्हणतो अभ्यास करताना किती परिकष्ट करावी लागते ते अभ्यासू माणसाला माहिती. त्याने एक उदाहरण दिलं बाळपणामध्ये बाईचं पोट किती दुखतं ती जी बाळातीन झाली तिला कळतं. जसं अभ्यास केलाय ना त्याला कळतं. बाळातीन झालेलं कळतं. दुसरीला काय कळतंय ती तिथं निष्ठी जाते मग ती तसंच असावं लागतं. दुखतच असतो. परवा दिवशी माझं नव्हतं दुखत अगं तुझं दपाटी खाऊन दुखत होतं त्याच्यात ह्याच्यात लय फरक आहे माहिती. ती कसं हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. तसंच विद्वत्ता वेगळी आणि ज्ञान वेगळं आहे. म्हणून अभ्यास लागतो काय लागतं म्हणून अभ्यासाला ज्ञानाची प्राप्ती. मग तुम्हाला ते अभ्यास करणं जमत नाही म्हणजे आपल्या मापातलं साधन नाही. तप करायचं म्हटलं तर मन एका जागेवर लागतं. करिता तपे काम क्रोध खवळती. तप करणं एका जागेवर बसून ते आपल्याला जमतंय. आपल्याला करीत 2 मिनिटं नाही आला तर जमत नाही. तप करायला जमत नाही. जप करायला आपल्याला जमत नाही. जप करताना मन योगित चित्त निरोधक मन स्थिती लागते. नाही तर जप करतो रामकृष्ण हरे उकाळा असला तर वतक बसतो आपलं जप असतो हे नाही म्हणजे जपाचे आपण लायकीचे आपल्या मापातलं नाही. मग दुसरं साधन या तीर्थयात्रा करणं मन शुद्ध नसलं तर नाना तीर्थ ब्रह्मीन सिद्ध नाही तर ते पुन्हा दान करायचं म्हटलं तर संपत्ती जवळ पाहिजे आणि ते कुणाला द्यायचं कुठं द्यायचं ते बी कळलं पाहिजे. दातव्य मेथी दानम दियेती अनुकारणे देशाचं काढायचं पात्रायचं तद्दानम ते कुणाला द्यावं कुठं द्यावं कशा ठिकाणी द्यावं हे कळलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या साधनात आपण बसत नाही. मग तुमच्या आमच्या सामान्य लोकांची लायकी बघितली हे ज्ञानाच्या मापातली नाही तपाच्या मापातली नाही. मग सगळ्यांना मिळून नामस्मरण करायला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सगळ्याला जमल कारण सकळ अशी येते पुढचं महत्वाचं या
कलियुगी उद्धार हरीच्या नाम. हरीच्या नाम तुम्हाला घ्यायला मी म्हणतो नाही शाळा शिकला मग त्याला इथं म्हणता येत नाही का? नाही शाळा शिकल्याला रामकृष्णारी म्हणता येत नाही का? मग तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या सामान्य लोकांच्या मापातलं साधन काय जर असलं तर भगवंताचं नामस्मरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सामान्य, आम्हाला ज्ञान जमत नाही, तप जमत नाही, दान जमत नाही, मग आम्ही सामान्य, मग आम्ही काय करतो? आमच्या मापातलं आमच्या दोस्त साधन जर कोणचं असलं तर भगवंताचं नामस्मरण आहे. तुका म्हणे आम्हा जोगे आणि कोणचं विठ्ठल घोगे. घोगे शब्दाचा अर्थ जे जे का मोठ्या म्हणजे गजर करावा. घोगे म्हणजे आपण जसं हे करतो प्रचार करतो असं मोठ्याने वरडून वरडून सांगतो ना, तसं विठ्ठलाच्या नामाचा घोगे म्हणजे जय जयकार करावा, मोठ्यानं म्हणावं, उल्हासानं म्हणावं. आणि मग सगळ्याला उल्हासानं म्हणलं ना पंढरपूरच्या वाटण माऊली 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 असं मोठ्यानं म्हणतो ना आपण, तशा विठ्ठल नामाचा जय जयकार करावा, गर्जना करावी. आणि हे तुम्हाला सगळ्याच्या मापातलं काय आहे? साधन आहे. ज्ञान नको काय नको हे जमून ना सगळ्याला जमत असेल म्हणून तुमच्या आमच्या मापातलं आणि हे खरं साधन आहे. काय खरे माप. जगात फक्त देवाचं नाव खरे आणि संतांचं वाङ्मय खरे, सत्य साच खरे नाव विठोबाचे खरे ते एक या. आणि वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूची दोनच खऱ्या गोष्टी. एक देवाचं नाव खरे या, बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या येतं. असं खरं नामस्मरण आणि तुमच्या आमच्या सगळ्याच्या मापातलं जोक्त म्हणजे आपल्या मापातलं साधन. काय काय माणसाजवळ वजन द्यायचं म्हणल्यावर त्याचं माप बघतात नाही ते कसलं या उगा आमच्या सारख्या जवळ धामानच टाकल्यावर म्हणते मरून जाईल किती, म्हणजे त्याचं माप बघतात आणि त्याच्यावर टाकलेलं वजा त्याचं माप बघतात. तसं आमच्या सामान्य लोकांच्या करता एक माप या भगवंताच्या नामाचा जयघोष करणं हे आमच्या करता योग्य साधन आहे. शेवटच्या चरणात
सप्ताह आणि सगळ्यांचं मन देवाकडे लागले. तेच करणं एखादी कीर्तन म्हणले की 7 वाजता सगळे लोक उपस्थित राहतात आणि या कीर्तनाकरता लागणारे जेवढं अन्नदान येणार तेवढे आपल्या गावातले लोक असे गुणित बरं का. ज्याच्याजवळ संपत्ती ते दान करतात, ज्याच्याजवळ संपत्ती नाही ते आतभू लागतात, वाढू लागतात. ज्याला गायला भजन करतात ते ते गायन भजन करतात. ज्याला काही नाही काही नसतं तर आपलं सत्र जे होत्या त्यात पण सगळ्या मनाची माणसे आणि सगळ्या मनाची माणसं एका जागा आली बरं का आपल्या मदरवाडीमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी सगळ्याची मन आता कुठं आल्यात देवाजवळ. मला वाटतं देवाला प्रार्थना करू, ह्या मनाची बैठक झाली, मिठी पडली, आता उठावेसे मनाला इकडे हलवून देऊ नको. आमच्याकडून अशीच अद्वैत सेवा करून घ्यावा. किती बी सप्त करा, किती भंडारं करा, तयारीत माणसं कठोर कशी नाही काय म्हणतो. सगळ्याच्या एका पुढे एक पुढे येतात. आपल्या संपत्तीचा योग्य विनय करता बरं का, योग्य विनय करता. मला वाटतं असंच राहा. देवानं आपल्या जवळ दिले ना, एक रुपया दिला तर देव 1000 रुपये तुमच्या जवळ देतो. देवासाठी बऱ्याच गावात नाही सांगतात देव. काय गावात अशी वर्गणी मागायला 2-4 जण वर्गणी देतात आणि मग ते घरी राहिलं ते म्हणतो काय भानगड आज कुणीकड भानगड आहे. त्याला म्हणावं तू मेलेला समजला म्हणून मातीला. मग ते सप्ताह चालू गावाकडे. मग ते म्हणतो कवा ऐकाला म्हणजे 2-4 दिवसानं, मग 4-5 दिवसांनी देतो की याची मागायला नाही देत बरं का. 4-5 दिवसांनी परत मागायला ते दे की तुमची वर्गणी मला देतो की बघू बरं वय कुणी दिल्यात नाही मुस्तापती करतात. मग ते म्हणला त्या वर्गण दिलं का म्हणजे दिलं किती 5,000 दिलं नाही तरी मग त्यांनी लोकांचे मुंडे मुरगळले. तुझं तर बाजूलाच राहिलं. मग मला त्या गोष्टीने दिलं का म्हणजे दिलं किती 5,000 नाही तरी त्याला काय पोरणा स्वर कुत्र्याची तुझं तर बाजूलाच राहिलं. तुझं सांग की मला 200 रुपये देता. खरं सांगा तुम्ही तुमच्या घरची रोज 10 माणसं जेवायला नाही का नाही. एक माणसाचं राईस प्लेट 100 रुपयाला आहे म्हणजे रोज 1000 रुपयाचं जेवता. 8 दिवसामध्ये किती झालं 8,000 रुपये. वर्गणी किती देता तुम्ही 500 रुपये नाही तर 1000 रुपये. आणि तरी म्हणतो माझं कोणा टिपलं आता काही घेतलं नेलं म्हणून टिपावा. अरे देवाला देताना भक्कम द्या, देव 1000 पटीने देतो. आणि खरं सांगू ज्या दिवसापासून मी पहिल्यांदा आलो ना फक्त रंगताच्याजवळ एकलं नाव गावात ऐकले होत्या काहीच नव्हतं. तुम्ही देवाला इतकं मोठं केलं, मंदिरं बांधली, नाम सप्ताह केला, अन्नदान केला आणि त्याचा परिणाम असा झालाय आज मदनवाडीमध्ये कोट्याधीश माणसं. ही आपल्या देवाचं कृपा आहे बरं का. देव नकळत देतो. आणि बघा जिल्हा मोठा आहे तरी जिल्हा परिषदेतील पद आपल्या गावात, सेक्रेटरी आपल्या गावात, डायरेक्टर आपल्या गावात, पंचायत ते का म्हणून हे ह्याची कृपा आहे. तुम्ही देवाला जितकं मोठं करणार ना देव तुम्हाला मोठं करतो. मी तर हनुमंतरायाला प्रार्थना करतो तुम्हाला अजून मोठं करा म्हणजे तुम्ही सप्त्याला लय देताना आणि भजनी मंडळाला भरपूर आयुष्य द्यावा. मला वाटतं ज्या परवा हे नवनाथी कमिटी ना या आपलं आता किती वर्ष आहे 39 वर्ष आहे म्हणजे अजून 61 वर्ष आपलं 100 शताब्दी होईल. 100 वर्ष पूर्ण होतील बरं का. देवाला प्रार्थना करू आणि तोवर मला वाटतं तुम्ही दोघं मरू नका बरं का 100 वर्ष. कारण आता नियोजन उत्तम प्रकारचं करता आणि पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो की असंच सगळ्यांची मन व्यवस्थित राहावा. मतभेद नाही तर कुणी कालवा करीत नाही, माझं करीत नाही, इतकी शांतता. म्हणून तर सगळ्या गावातील लोक आपल्या सत्याचं गुण करतात. असेच राहा. तुम्ही श्रीमंत व्हा, भजनी करा. तुम्ही ऐकणारी बी तज्ञ कर. नाही तर बऱ्याच गावात असे झोपतात माणसं. महाराजाला म्हणते ती इकडे कसं काय दाखवते झटका त्याचं. पण इथं सगळी टवटवीत माणसं येतं. असेच उस्ताने राहा. अशीच देवाची मनापासून सगळेजण सेवा करा आणि तुमच्याकडून अशीच सेवा घडावी अशी हनुमंतरायांची चरणी प्रार्थना करतो. माझ्याश्वरा करून राम देतो की भाऊना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले इथं माझे जीवरले पायी विठ्ठल जय.
2 मिनिटं कोणीही उठू नका. अखंड हरनाम सप्ताह वर्ष 39वे. आजची 7 दिवसाची सेवा म्हणजे आज जागर आहे. जागराची सेवा आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक हरविठ्ठलराय शिवाजी महाराज पाहणे यांनी अतिशय सुत्राव्याचं कीर्तन केलं. त्याबद्दल महाराजांचा हार्दिक असं आभार व्यक्त करतो. त्यांना सौजन्य आहेत श्री नवनाथ गणपत गायकवाड राजलक्ष्मी हॉटेल, त्यांचे हार्दिक असं आभार होते. श्री शंकर मुरलीधर देव त्यांचे